आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। शिरोळ तालुक्यातल्या मजरेवाडी इथं स्वस्त दरात सोने देण्याचा आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातल्या दोघांना तब्बल 10 लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीचा कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केलाय। या प्रकरणी मुश्ताक साहेब हुसेन पटेल वय 58 राहणार बस्तवाड तालुका शिरोळ याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मुख्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं विशेष पथक कर्नाटकात रवाना झाले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात बेळुंडी इथं भीमाशंकर मल्लेश पाटील वय 36 यांचा एका अनोळखी महिलेशी संपर्क झाला होता। संबंधित महिलेनं बाजारभावापेक्षा कमी दरानं म्हणजेच 80,000 रुपये तोळा दरानं सोनं देण्याचा आमिष दाखवला। त्यासाठी पाटील यांना कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरच्या एका मंदिराजवळ बोलवण्यात आलं होतं। भीमाशंकर पाटील तिथं पोहोचताच संबंधित महिला आणि तिच्या 4 साथीदारांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्यांच्याजवळील 10 लाख रुपयांची बॅग हिसकावून घेत घटनास्थळावरून पलायन केलं। घटनेनंतर कुरुंदवाड पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हलवली। पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार सागर खाडे आणि त्यांच्या पथकानं CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुश्ताक पटेल याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या मुश्ताकनं पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली। मुख्य आरोपींना आश्रय दिल्याचं तसंच लुटीतील हिस्सा घेतल्याचंही त्यानं कबूल केलंय। मुख्य आरोपींबाबत पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून पुढील 24 तासात संपूर्ण टोळी जेरबंद केली जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी व्यक्त केलाय।